काराव ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील यांच्यावर कथित हल्ला, वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। गडब येथील पुरातन जुगमाता देवळाजवळील ओढ्यात आरडी कॉम्प्लेक्स यांचे सांडपाणी सोडणारी पाईपलाईन ग्रामस्थांनी सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकली। या कारवाई दरम्यान झालेल्या वादात काराव ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील यांच्यावर कथित हल्ला झाल्याने त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। जुगमाता मंदिर परिसरातील ओढ्यात सांडपाणी सोडले जात असल्याच्या निषेधार्थ खार जांभेळा येथील ग्रामस्थांनी यापूर्वीही तीव्र विरोध केला होता। या प्रकरणी प्रशासनासोबत बैठकही झाली होती, मात्र पाईपलाईन न काढल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। पोलिसांच्या उपस्थितीत ही पाईपलाईन हटवण्यात आली। आरडी कॉम्प्लेक्सच्या काही रहिवाशांनी विरोध केला। यावेळी सदस्य दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू, सीता पाटील, मुक्ता वाघमारे, मनोहर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रांतांना लेटर केलेलं, ग्रामस्थांनी पण प्रांतांना लेटर केलेलं। आमच्या वेळोवेळी मीटिंग झाल्या, त्याच्यात बीडीओ सरांसोबत पण मीटिंग झाली। बीडीओ सरांनीच प्रत्यक्ष आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडे थांबा, थोडे थांबा, आम्ही मीटिंग लावतो। म्हणजे कोणाची? दोन्ही यांची, त्यांची पण आणि आमची पण। तर मी ग्रामस्थांना पण रिक्वेस्ट केली की याच्यातून सकारात्मकता निघून व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे। तर आमचे हे ग्रामस्थ पण, जांभेला ग्रामस्थ पण तयार झालेले की आपण चला बोलतात तर आपण त्यांच्या सोबत मीटिंग करूया। तर त्यांनी अचानक आम्हाला 10-10:30 वाजता सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे। तर सर्वांचं म्हणणं असं होतं की आमची मीटिंग ही पंचायत समितीला झाली पाहिजे, तर आम्ही तिथे येऊ। हे सर्व आम्ही व्हिडिओ सरांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ बंद करण्यात यावी, असं आम्हाला लेटर दिलं आणि ती काढण्यात येईल। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।